आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। तुम्ही तिथं बघितलं सिंधूरची काय परिस्थिती झाली। पहिला असं होतं का डायरेक्ट जाऊन तिथं सगळे जे अतिरेकी मारून टाकले, डायरेक्ट 100 किलोमीटर आत इकडून पटलं जाऊन तिकडं फटाक पळायला लागले सगळे ते अतिरेकी एकदम बिंदास असायचे। हे काय करत नाही तिकडं ते हिरो म्हणून फिरायचे। तो हाफिज का काय नाव त्याचं आपलं घर संपून टाकलं, रडायला लागला मी तो कशाला बघतोय मग दुसऱ्याची माणसं मारतो तेव्हा तुला बरं वाटते, मजा वाटते। आमच्या पर्यटकाच्या वरती धर्म विचारून गोळ्या घालतो तेव्हा बरं वाटतंय। हे धर्मांतरणाचा विषय बघा, माझ्या विरोधात राज्यभर आंदोलन सुरू आहे। मला एवढे आमदार भेटले, एवढे लोक भेटले, अरे बाबा ही एवढी लोक आले कुठून, सगळे रस्त्यावरती सगळे बिळात बाहेर पडायला लागले। बिळात मी म्हणतोय त्यांना सगळे बाहेर पडा एकदा आम्हाला पण कळू द्या तुम्ही किती कन्वर्ट झालाय। लोक कन्वर्ट होत आहे काही कारण नसताना, अरे संविधानानं कन्वर्ट होणं तुम्हाला अधिकार आहे, पण फसवून कन्वर्ट करणं, फसवून धर्मांतरण करणं, आमिष दाखवून धर्मांतरण करणं, चमत्कार करतोय म्हणून धर्मांतरण करणं हा संविधानानं गुन्हा आहे। आणि अशा लोकांच्या विरोधामध्ये आम्ही भूमिका घेतलेली आहे। अशा लोकांच्या विरोधामध्ये आमची भूमिका आहे। परवा मी रायगडावरती गेलो होतो, छत्र निजामपूर ग्रामपंचायतचं नाव आहे सम्राट बाबा। अरे आमचा राजा ज्यांनी रायगड त्यांची राजधानी होती, अनेक वर्षात त्यांनी रायगडावरती घालवले महाराजांनी आणि राज्यकारभार केलाय। ज्यांचा राज्याभिषेक रायगडावरती झाला, ज्यांनी अखेरचा श्वास सुद्धा रायगडावरती घेतला, ज्यांचं पवित्र समाधी स्थळ रायगडावरती आहे, असं रायगड छत्र निजामपूर ग्रामपंचायत मध्ये असणं हे योग्य आहे का सांगा तुम्ही मला? आहे का योग्य? आवाज येत नाही। मी परवा गेल्याच्या नंतर माझ्या लक्षात आले, मी मुख्यमंत्री महोदयांना भेटलो। मुख्यमंत्री महोदय म्हणले तात्काळ प्रस्ताव मागून घ्या। आता ज्या दिवशी प्रस्ताव मंत्रालयात येईल 8 दिवसाच्या आत छत्र निजामपूर ग्रामपंचायतचं नाव बदलून किल्ले रायगड ग्रामपंचायतचं नाव असणार आहे। किल्ले रायगड ग्रामपंचायतचं नाव असणार आणि त्याचं कार्यालय रायगडवाडीत असणार। रायगडवाडी निजाम तिथं कुठं आला, तिकडं झाडा कुठं आला, सह्याद्रीच्या कापऱ्यात, आणि महाराजांच्या जवळ यायची जायची आहे का निजामाची? तिथं कुणी हे षडयंत्र केले बघा ना, षडयंत्र कुणी लोक होतात की छत्रपती शिवाजी महाराजांची लढाई धर्माची नव्हती। अरे तुम्ही आता जागावा रायगडावरती जगदेश्वराचं मंदिर आहे आणि त्या मंदिराला छत्रपती शिवाजी महाराज किती हुशार होते बघा। त्या मंदिराची डिझाईन मशिदीसारखी केली, मशिदीसारखी मिनार आहे त्याला, म्हणजे त्यांना धोका माहित होता की हे मोगल कधी ना कधी इकडं काशी करतील। ते आले, त्याला मशीद बघितल्यानंतर त्याला बरं वाटलं। आज वाकून बघितलं तर तिथं तर जगदीश्वराची मूर्ती आहे, पिंड आहे। अरे म्हटले आता कसं करायचं, हे पाडलं पाहिजे। तर दरवाजातनं आत जायचं तर दरवाजा छोटा केलाय, त्याला वाटलं वाकून कसं जायचं, मग आपण आता नतमस्तक झालो। म्हणजे महाराजांच्या आयडिया कशा आहेत बघा, दरवाजा छोटा, वर तिकडं मिनार केलंय, वाकून आत जायचं तर आपण जगदेश्वराच्या समोर नतमस्तक झालो, मग आपण वाकून जायचं नाही, मग आपण दरवाजा पाडू। दरवाजा पाडायचा तर दरवाजावर पण मिनार काढते, दरवाजा पण पाडता येणार असं पण ठीक आहे। आग हे गेलेलं आहे, परंतु जो जगदीश्वराच्या मंदिराच्या समोर जो नंदी आहे तो नंदी तोडून टाकला, नाक तोडलंय, कान तोडले। आता पण तो तशीच मूर्ती आहे। सरकारकडे माझी विनंती आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या मंदिराच्या समोर जी नंदी महाराजाची मूर्ती आहे आणि जी आज सफल अवस्थेमध्ये आहे ती दुरुस्त केली पाहिजे। आता नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे, त्याला तुम्ही दगड सुद्धा जॉईन करू शकता। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।